दीक्षाभूमी दक्षता समिती बौद्ध जनजागृती अंतर्गत आपण ही प्रेस नोट ठेवलेली आहे। याचं कारण असं ठरलं की येणाऱ्या 15 तारखेला जे आपल्याला उपवर्गीकरणाविषयी बोलण्यात आलेलं आहे, गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला मेल पाठवा, तुम्हाला मान्य आहे किंवा नाही हे आम्हाला सांगा। तर एवढ्या स्पीडने एवढ्या तातडीने जनतेला हे सांगण्याचं काय कारण होतं, त्याच संदर्भामध्ये आपण ही आजची पत्र नोट परिषद घेतलेली आहे। यावरती थोडा प्रकाश टाकण्यासाठी माझ्यासोबत शरदजी चोरपगारे आहेत, वसंतजी फुलझेले काका आहेत, विजय मेश्राम सर आहेत, त्यानंतर रवी मिटनवरे सर आहेत, मुकेश सर आहेत। म्हणजे दीक्षाभूमी दक्षता अभियान बौद्ध जनजागृतीचे जे आपले लोक आहेत त्या सर्वांना अरुण भाषणकर सर सुद्धा आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी इथे आहेत, विजय मेश्रामजी आहेत। तर याला घेण्यासाठी दीक्षाभूमी दक्षता अभियान समिती बौद्ध जनजागृती अंतर्गत म्हणजे हे तात्काळ लक्षात आलं की येणाऱ्या 2 दिवसांनी म्हणजे उद्यालाच काय आहे तर 14 एप्रिल आहे आणि 14 एप्रिल मध्ये सर्व बौद्ध अनुयायी भीम जयंती करण्यामध्ये मग्न आहेत आणि मग्न असताना काही लोकांचे माइंड इकडे बिझी आहेत। हे सरकारने चक्क पाहून ही जी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला उपवर्गीकरण मान्य आहे किंवा नाही हे आम्हाला तुम्ही मेल करून पाठवा, म्हणून आम्ही तातडीने पत्र परिषद लावलेली आहे। मी समोरचा जी काही माहिती द्यायची आहे ते शरदजी चोरपगारे, वसंतजी फुलझेले, विजय मेश्रामजी आहेत आणि आमचे भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य सुद्धा आहेत, ते देखील मिटनवरे सर आहेत, अशी मी त्यांना इथे विनंती करते। जय भीम। 14 अप्रैल सेलिब्रेशन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो भी आज कॉन्फ्रेंस के वर्षगांठ जो भी है अपन वो आज आपको दिख रहे हैं और वही जयंती सेलिब्रेशन पूरा वर्ल्ड इसमें तल्लीन है। और उससे भी इन्होंने जो मुख्यमंत्री साहब ने जो ये निकाला GR निकाला है वो कितना है कि आप समझ सकते हो। साथ में जो अनंत सर का जो है न्यायमूर्ति जो माजी अनंत सर जो है भगत, उनका आवाज जब तक आता नहीं तब तक हमें कोई भी अटे मंजूर नहीं। इसलिए हम चाहते हैं कि ये जो योजना जो भी आप कर हमने लागू किया है ये कम से कम उस पर स्टे लाया जाए और 3 महीने तक इस पर विचार करने की हमें अनुमति दी जाए, क्योंकि ये मुद्दा बहुत अग्रेसिव है। और ये इसके पहले 24 को भी ये GR निकला था, लेकिन अभी ये 10 तारीख को तुरंत इन्होंने सेकंड GR निकाला है और उसी का जो ये रीजन है तो ये सबके सामने हमारे काका प्रस्तुत करेंगे। सर्वांना मित्रांनो, हा कलम 341 प्रमाणे मिळालेला आरक्षण संपवण्याचा त्याच्यामध्ये खूप पाडण्याचा हा एक प्रकार। 301 बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं, अहो इतका सखोल आणि विचार करून लिहिलं होतं हो, त्या संविधानातून मी चॅलेंज करता बाकीच्या लोकांना मी काय म्हणतो की वर्गीकरणाच्या एक जिन्सी 341 कलमाखाली अनुसूचित जाती ही एक जिन्सी आहे, याचं वर्गीकरण होऊ शकत नाही आपसामध्ये असं घटनेत नमूद असताना तुम्ही का बरं वर्गीकरण करता? याच्या मागची भूमिका काय? अनुसूचित जातीचा वर्ग आता पुढे शिक्षणाला पुढे आलेला, आता पुढे शिकून राहिलेला, त्यांचा बॅकलॉगही अजून भरलेला नाही, तरी लगेच पोटात दुखायला लागलं तुमच्या आणि तुम्ही म्हणता फ्रॅक्शन कर। एखाद्याला जास्त मिळालंही असं आरक्षण, पण त्याच्या कर्तृत्वानं मेहनतीने मिळालं, बाकीच्या लोकांना मिळणार आहे। शिक्षण हे मस्ट आहे। ज्यांनी शिक्षण घेतलं वाघिणीचं दूध समजून ते डरकाला लागले आणि आपल्याला आरक्षण घेऊन राहिले। मला एक पुन्हा अजून एक मुद्दा असा आहे, आता तुम्ही 13% कसं काय दिलं? आपल्या राज्यात SC ला 13% आरक्षण कसं काय मिळते हो? घटनेमध्ये असा नमूद आहे की लोकसंख्येच्या अनुपात आपल्याला राजकीय आरक्षण लोकसंख्येच्या अनुपात मिळते की नाही? राजकीय आरक्षण लोकसंख्येच्या अनुपात मिळत असेल तर शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण लोकसंख्येच्या अनुपात का नाही? त्याची 85% लोकसंख्या आहे, त्यांना तुम्ही 50% घ्या म्हणता आणि उरून 15% लोकांना 50% नोकऱ्या वाटून देता।
याच्यामध्ये तुम्ही एससी मध्ये तर क्रिमिनल लावलं, पण ओपन जनरल कॅटेगरीमध्ये आणि 50% नोकऱ्या घेतात, 15% लोक, त्यांना कुठं क्रिमिनल आहे? ओपनच्या लोकांना क्रिमिनल आहे काय? ओपनचा संपूर्ण फॅसिलिटी एकच वर्ग घेतो, त्याच्यात क्रिमिनल लागू नाही. आणि आता कुठे पोरं उठून उभे होऊन चालायला लागले तर तुम्ही क्रिमिनल टाकून त्याच्यामध्ये आपसामध्ये झगडे निर्माण करण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणून आम्हाला त्या आयोगाने काय घोषणा केली, त्या आयोगात काय लिहिलेलं हे तर सांगा. अहो ते घोषित तर करा. आता कर्नाटकचं उदाहरण तुम्हाला माहित आहे. कर्नाटकमध्ये काय झालं की ज्याची संख्या जास्त आहे त्यांना कमी आरक्षण दिलं. अरे त्याचा गुन्हा आहे का? तो संख्येने जास्त आहे एससी मध्ये. लोकसंख्या त्या एससी मध्ये कर्नाटकाची जास्त आहे, त्यांना आरक्षण फार कमी दिलं. आणि ज्यांचं कमी आहे त्यांना जास्त दिलं. आता तिथं रक्तरंजित क्रांती सुरू झालेली. हा विषय आणि ऐच्छिक असताना महाराष्ट्र शासनाने हा का बरं घेतला? अहो कशाला केलं? हे कर्नाटकाने दुसरं राज्य आपल्याला व्हायचं आहे का? बाकीचे राज्य झोपलेले आहेत ना. तुम्ही थांबायला पाहिजे. तुम्ही का बरं केलं? आणि तारीख कोणती देता? अगदी 15 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व जयंतीमध्ये यावं. आम्ही उत्साहामध्ये कामाला लागलेलो आहोत, तो वेळ नाही. आणि तुम्ही 15 तारीख देता. तुमच्या मागं तुमच्या मनात काय तुमचा हेतू चांगला नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की ब्रदर आयोगाचा अहवाल घोषित होईपर्यंत हे जे तुम्ही तारखा दिलेल्या आहे त्याला मुदतवाढ द्या. आणि दुसरी गोष्ट आपण त्या नोटमध्ये लिहिलेलं आहे, जातीनिहाय जनगणना करा ना. तुम्हाला एवढं वाटते ना, 59 जाती आहेत ना एससी मध्ये. महारांची लोकसंख्या किती, तेल्यांची जसं तुम्ही काढलेलं ओबीसी मधलं, मातंगाची लोकसंख्या किती, चामारांची लोकसंख्या किती, मग काढा ना. एकदा जातीनिहाय जनगणना तर होऊ द्या, नंतर याचा विचार करता आला असताना आपल्याला. आपलं एवढंच म्हणणं की जातीनिहाय जनगणना होऊ द्या आणि नंतर आपण याचा विचार करू, नंतर ट्रिब्युनलचा विचार करू. तोपर्यंत आम्हाला मुदत वाढवून द्या.